नमस्कार मंडळी. आज आम्ही गेलो होतो एका छोट्याशा वन डे ट्रिपला. कधी कधी ना मोठी ट्रिप्स किंवा खूप मोठं प्लॅनिंग यापैकी काहीच लागत नाही. फक्त आपल्या माणसांसोबत एक दिवस मोकळ्या हवेत घालवायला मिळायला हवं, तरी पण मन अगदी फ्रेश होऊन जातं. असाच एक छोटासा पण खूप सुंदर दिवस आम्ही एन्जॉय केला. तर आम्ही निघालो होतो देहूमधल्या भंडारा डोंगराच्या छोट्याशा वन डे ट्रिपसाठी. प्रवासाला सुरुवात केली आणि शहर मागे पडत गेलं. तसतसं आजूबाजूचं वातावरणही बदलत गेलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी हिरवळ, मोकळं आकाश आणि गार वारा. जसजसं घाट चढून आम्ही वर गेलो तसतसा नजारा अजून खूपच सुंदर दिसत होता. आणि मग आम्ही येऊन पोचलो भंडारा डोंगरावर. डोंगरावर पोचल्यावर सगळ्यात आधी जाणवलं ते म्हणजे फक्त मोकळी हवा, निसर्ग आणि मनाला शांत करणारी एक सुंदर पॉझिटिव्ह वाईब. आणि खरंच तिथं गेल्यावर जाणवलं की निसर्गाच्या सानिध्यात गेलं की मनातले कितीतरी विचार आपोआप शांत होतात. अशा ठिकाणी गेल्यावर फोटोज आणि व्हिडिओज तर होतातच, पण काही क्षण असे असतात जे कॅमेऱ्यापेक्षा मनात जास्त सुंदर कॅप्चर होतात. आम्ही तिथे निवांत फिरलो, मंदिरात गेलो, दर्शनही घेतलं. रोजच्या त्याच रुटीनमधून थोडासा ब्रेक घ्यायचा, निसर्गात वेळ घालवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडं स्वतःसाठी जगायचं. भंडारा डोंगराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वही आहे. संत तुकाराम महाराजांच्या जीवनाशी या परिसराचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर एक वेगळीच भक्तिमय भावना मनात येते. आणि खाली येताना इथे कणीस दिसले. मग काय, कणीस दिसल्यावर थांबणारच. गरमागरम भाजलेलं कणीस, त्यावर थोडंसं लिंबू मीठ आणि तो स्मोकी फ्लेवर. अगदी साधं असलं तरी अशा गोष्टींमध्येच खरं तर सगळ्यात जास्त मजा येते. आणि मला वाटतं फिरण्यासाठी नेहमीच लांब जाण्याची गरज नसते. कधीकधी आपल्या आसपाससुद्धा अशा कितीतरी सुंदर ठिकाणे असतात, फक्त ती शोधून तिथपर्यंत पोहोचायचं असतं. तर ही होती आमची छोटीशी वन डे ट्रिप. तुम्हालाही रोजच्या धावपळीतून थोडासा ब्रेक हवा असेल तर अशा एखाद्या शांत निसर्गरम्य ठिकाणी नक्कीच फिरत राहा, हसत राहा आणि अशाच छोट्या छोट्या मुवमेंट्समध्ये हॅपीनेस शोधत राहा. वाटेत दिसली इंद्रायणी नदी. पावसामुळे इंद्रायणी नदी अगदी दुथडी भरून वाहत होती. आणि अशा सुंदर ट्रिप्स, डेली लाईफ अँड क्रिएटिव्ह आयडियाजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.